अख्खा देशातील युद्धाचा परिणाम आता शेतीवरती सुद्धा झालेला पाहायला मिळतो आहे. कृषी साहित्यामध्ये जी साहित्य आहे त्याच्यामध्ये दरवाढ झालेली पाहायला मिळते आहे. कृषी साहित्याच्या किमतीमध्ये 25 ते 30% या ठिकाणी महागलेले आहेत. कोकणातल्या बागायती शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीमध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते. सिंचनासाठी लागणारे PVC पाईप, ठिबक तण वाढू नये म्हणून प्लॅस्टिक पेपरचे मल्चिंग पेपरसुद्धा या ठिकाणी महागलेत. तर गवस कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस कटरचे प्लॅस्टिक धागे देखील या ठिकाणी महागलेले आहेत. क्रूड ऑइलवरती प्रक्रिया करून या वस्तू तयार होतात, पण सध्या भारतामध्ये क्रूड ऑइल येत नसल्यामुळं कृषी साहित्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत. सर, काय सांगाल, कृषी साहित्य वाढलं आहे का, रेट वाढलेत का, काय सांगाल? हो सर, युद्धाच्यामुळे 30 ते 25% रेट वाढलेत मार्केटला. त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना खूप त्याचा परिणाम बघायला पडतो आहे. बरोबर. खास करून कुठले कुठले साहित्यामध्ये वाढले, म्हणजे कटर, गॅस? PVC पाईप्स आणि प्लास्टिक मटेरियलमध्ये खूप रेट वाढले आहेत. खरीप हंगाम 2 महिन्यावरती आहे आणि अशा पद्धतीमध्ये या युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या जे कृषीसाठी लागणारं साहित्य आहे किंवा जे विविध प्रकारची जी साहित्य आपण या दुकानामध्ये बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आहे की जी क्रूड ऑइलपासून तयार होतात आणि सध्या क्रूड ऑइलच भारतामध्ये येत नाही आहे आणि त्यामुळं थेट याचा परिणाम जो आहे तो या साहित्याच्या किमतीवर झालेला पाहायला मिळतो आहे. खरीप हंगाम 2 महिन्यावरती आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित या महागाईमुळे या ठिकाणी कोलमडू शकतं आणि त्यामुळं सध्या या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम कृषी साहित्यावरती देखील झालेला पाहायला मिळतो आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.